कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या डॅमेजरची काणी ग, मीच ती अति शहाणी ग, मीच माझ्या उंदरांची राणी ग. नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. कोणतरी बापरे भारीच धसका घेतलाय बाबा. का का ह्या कामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते. काय ते टायटल देणं, काय ते मध्ये मध्ये गायब राहणं, काय ते वेगवेगळे स्टंट करणं, काय ते वेळ बदलणं आणि काय ते कमेंटला रिप्लाय न देणं, सगळं करून झालं पण व्ह्यूज काही वाढता वाढेना. म्हणून आपण आपला साईड बिझनेस करून ठेवलेला बरा. अगदीच काय इकडे जर पोटावर पाय आला तर तिकडून काय ना काहीतरी अरेंजमेंट होईल. कारण आता खर्च एवढा वाढला आहे तर पॉसिबल नाही ना असं व्ह्यूज कमी बिमी झाले तर मग कसं होणार माझं. मग त्याच्यासाठी आता ते मॅच करायला लागेल ना, एकूण किती जितके यायचे तितके कुठून तरी आता आले पाहिजेत. मग आता इथून येत नाहीत तर साईड बाय साईड दुसरं काहीतरी करून ठेवलेलं बरं. म्हणजे दोन्ही मिळून तरी बाबा जेवढं बजेट आखलेलं आहे तेवढं पूर्ण होईल. कारण आम्ही खूप लांब लांब लाखोंचं बजेट आखलं आहे ना. मग आता त्याच्यासाठी लाखो रुपये यायला तर पाहिजेत. मग ते कसे हे असे, पण ठीक आहे, ॲज लॉंग ॲज काय ना काहीतरी करतायत तर काही हरकत नाही म्हणते मी. पण ते लोकांना ठगवून किंवा लोकांना उल्लू बनवून मिसलिडिंग गोष्टी करून असं करणं बरोबर नाही ना. करायचं तर व्यवस्थित करा, नाही होत तर सोडून द्या. आपले पाय थोडेसे आवरते घ्या. अरे हो, ताईंना तर पाय आवरते घ्यायला कोणी शिकवलंच नाही आहे ना. ताईंचं असं म्हणणं होतं की एकदा आपलं अंथरूण आपण मोठं करायला पाहिजे. आठवतंय ना, एका व्हिडिओमध्ये ताईंनी सांगितलंय, मी म्हणे अंथरूण पाहून पाय पसरावे या उक्तीवर माझा विश्वास नाही. माझं असं म्हणणं आहे, आपल्या प्रमाणे आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, आपल्याला जे हवं आहे, जे साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी आपण आपलं अंथरूण मोठं केलं तरी चालेल. असं का ताईंचं काहीतरी वेगळंच डोकं चालतं. मग ते कसंही. आणि अजून एकदा हेही म्हणाल्या होत्या की जेव्हा मला एखादी गोष्ट हवी असते, जेव्हा मला एखादी गोष्ट मिळवायची असते तेव्हा मी ती काहीही करून मिळवतेच. सॉरी काही करून मिळवतेच नाही, त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी ते मी करतेच. उप्स, बोलता बोलता ताईही सत्य बोलून जातात आणि आम्ही सगळा रेकॉर्ड ठेवतो. त्याच्यामुळे आता जे काही चाललं आहे ना ते एकंदरीतच आता जी चादर मोठी झाली आहे ना त्याच्यासाठी पाय पसरणं चाललं आहे. आता पाय छोटे झाले आणि चादर जरा जास्तच मोठी झाली. म्हणून मग आता ताई कुठून इथून तिथून काहीतरी ओढून ताणून पाय मोठे ओढता येत आहेत का बघतायत त्या चादरीमध्ये, तेवढे तिथपर्यंत पुरवायला जेवढी ती चादरीची लेंथ आहे. समजते का काही मंडळी की मी और बोलू और बताऊ. बहुतेक मावसाळच्या डिक्शनरीमध्ये अपग्रेड होणं म्हणजे फक्त तोंडावरती वॉलपुट्टी छापणं एवढंच आहे. वॉलपुट्टी थापली म्हणजे अपग्रेड झालं असं आहे. म्हणजे कपड्यांनी किंवा वॉलपुट्टी थापून वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करून वेगवेगळ्या गोष्टी थोबाडाला, हाताला, पायाला, डुंगीला सगळीकडे कुठे कुठे लावून अपग्रेड होऊ शकते मावसाळ. पण त्या भाषेचं काय करायचं, ते तोंडाचं काय, ते तोंड उघडलं की गटार, त्याचं काय आता ते कसं अपग्रेड करायचं. ते तर गटाराच्या अलीकडे पलीकडे तसंच राहिलं आहे. पाणी म्हणे पाणी, आमच्याकडे पाणी गेलेलं. मुंबईमध्ये राहणाऱ्यांना पाण्याशिवाय जमत नाही. पाणी गेलं तर मग आम्हाला खूप त्रास होतो, लई त्रास. आणि काय हिचे ते भक्त, ते तर हिच्याहून महान. काय तर म्हणे करोडोंच्या फ्लॅटमध्ये पण आमच्याकडे पाणी नाही आहे, पाणी जातं इकडे करोडोंच्या फ्लॅटमध्ये. अरे कुठचा करोडोचा फ्लॅट, आणि एवढा करोडोचा फ्लॅट आहे आणि तिथे पाणी नाही. अशा कुठल्या जागी बाबा तू करोडोचा फ्लॅट घेतला, याच्यावरून तुझी अक्कल कळते की कुठे इन्व्हेस्ट करायचं आणि कुठे फ्लॅट घ्यायचा. आणि घेतला तर मग त्याच्यासाठी तेवढं वर्थ आहे का. करोड रुपये घातले आणि पाणी नाही म्हणे. अरे देवा, काय असंच फेकाफेकी चालते वाटतं यांची. ही त्यांना फेकते, हे तिला आणि फेकून मारतात. त्याच्यात एक बाई म्हणते की मला वाटलं माझंच माझ्या नवऱ्याबरोबर पाण्यावरनं चिडचिड होते, पण आज कळलं की माझ्यासारखी तू पण आहेस. आणि त्याच्या खाली एकीने लिहिलं होतं, हो माझी पण फारच चिडचिड होते नवऱ्यावर. मला पाहिजे तितक्या साड्या घेऊ देत नाही आणि मला शॉपिंग करायला देत नाही आणि मेकअपचं सामान घेता येत नाही, त्याच्यामुळे माझी चिडचिड होते.
बापरे, ये क्या इन्फ्लुएन्स कर रही है मावसाड तू. बापरे, बघ हे असं होतं. आता कुठे आहे मावसाड. असं बघ, लोकांचं मी बोलली होती ना, ही क्लेश करूनच राहणार लोकांच्या घरामध्ये. हिचं बघून बायका पण आपल्या नको ते डिमांड करायला लागल्यात. मी ती तुम्हाला एक ड्रायव्हरची गोष्ट तर सांगितलीच आहे, ते एकदम सत्य उदाहरण आहे आपल्या डोळ्यासमोर आणि खरोखर घडलेलं. तर तसं कितीतरी बायका आता लिटरली कॉमेंट बॉक्समध्ये पण लिहित आहेत की आम्ही आमच्या नवऱ्याकडे अशी डिमांड करतो पण तो मला देत नाही म्हणून आमच्यामध्ये भांडणं होतात. शिशी शिशी, हे काम असतं का? असं इन्फ्लुएन्सरचं काम आहे? असं करतात इन्फ्लुएन्सर? बघ जरा बघ, काहीतरी फालतू दाखवत असते आपलं आणि नंतर मग हात वर करेल. मी घेते, मी जे आहे ते माझं लाईफस्टाईल दाखवते, मी तुम्हाला नाही सांगते घ्या म्हणून. अरे पण तुझं पब्लिक तेवढं त्यांना समजतं का? तेवढे आहे का लेवल? ते आधी बघावं. आणि काहीही बोलायचं. काय बोलते, गावाकडे गेलं ना तरी चालतं, पाणी गेलं गावाकडे तरी पण काही प्रॉब्लेम नाही, मग ते काय इकडे तिकडे जाऊन काहीतरी ॲडजस्ट करता येतं. पण इथे काय करायचं हो? स्टाईल हा? काय करायचं हो? अगं मावसाड, गावाकडे इकडे तिकडे म्हणजे काय म्हणायचं काय तुला? टमरेल घेऊन जायची ना? हां, म्हणजे तुला हेच म्हणायचं ना की इकडे तिकडे रानावनात कुठे उसाच्या मळ्यात जाऊन बसलं तरी चालतंय. इकडे कुठे आता मळा नाही की काय नाही. ठीक आहे, पण सुलभ शौचालय असेल ना मावसाड, तिकडे जात जा. नको बाई, तू तिथे नको जात जाऊ, नाही तर तुला बघायला तिथे लाईन लागेल आणि तिकडे लाईन लावतील 1500 महिला आणि तिकडे ते पण तुंबून जायचं. नको नको, तू आहेस ते घरीच बरी आहेस तुंबाड. डॅमेजरने काय कामधंदे सोडलेलं दिसतंय किंवा त्या मार्गावर दिसतंय, हिच्या मागे मागे हिचा असिस्टंट बनून फिरण्याचं काम धरलेलं दिसतंय, त्याची प्रॅक्टिस चालू आहे. मोठी आपली बायको एकदम मॉडेलच झाली असं त्याला वाटायला लागलं. आता इकडे तिकडे मला घेऊन जायला लागेल मॉडेलला, म्हणून मग आता बघायला लागेल कसं काय ते. फोन आला मॅडमचा. हां मॅडम, हां हॅलो, हां मी तुम्हाला 5-10 मिनटांनी करू का फोन? आता जरा मॉडेलचं शूट चाललं आहे तर जरा बघतो जरा मी, त्याला मला सांगावं लागेल ना कसं काय, वर बघ खाली बघ. आणि तो फोटोग्राफर एक, बापरे, हिच्याकडनं लाजण्याची अपेक्षा करतो. जरा खाली बघा, जरा लाजतात ना अशा खाली बघून, तसं जरा लाजून दाखवा, ते लाजण्याची पोज घ्या. अरे कोणाकडनं अपेक्षा करतो? लाजत नसते ती. शी इज नॉट लाजरी, शी डझंट लाज. ती दुसऱ्याला आणते लाज. काय रे चच्चू, सांगायचं ना माझ्या बायकोला लाजता येत नाही म्हणून ती लाजवते, आम्हाला लाज आणते म्हणून. तुला एवढं पण नाही सांगता येत. आणि काय ते लाजायचं, लाजते की काय, कुठे असं ठसून देते की कुठे काय बघते, असं एक साईडनेच असं स्माईल करायला सांगितलं तर एकच साईडने ओठ असा वर कुचक्यासारखा. तिला काय असं म्हणजे स्वतःला FTVची मॉडेल बिडेल समजते की काय? ते लोक कसे असे पोकर फेस ठेवून पोज देतात. अगं भाई, तू ज्वेलर सरची मॉडेल आहेस, FTVची नाही. म्हणून मग ज्वेलर सर खुश नाही झाले. आणि तो फोटोग्राफर तर इतका काय माहिती, हिच्या मेकअपची तारीफ करता करता हिच्या बच्चनला एवढा गुंतला की बहुतेक हिचेच फोटो घेत बसला. त्याला शुद्धच नाही राहिली की आपल्याला कशासाठी अपॉइंट केलं आहे, अपने को पैसा कौन देने वाला है? ये नहीं देने वाली भाई तेरे को, वो ज्वेलर देने वाला है. उसका दागिना का पैसा फोटो निकालने के लिए रखा है तेरे को. ते दागिने राहिलं बाजूला, हिचेच पोजमध्ये गुंतला. खाली बघ, वर बघ, बाजूला बघ, बाजूला बघ. आणि त्याच्यामध्ये मध्ये हा आपला चच्चू स्वामी. बघितलं असं असतं, बघितलं. तो म्हणाला ना फोटोग्राफर की किती असं छोटंसं जरी शूट असेल तरी खूप वेळ लागतो, खूप मेहनत असते, किती वेळ जातो एक परफेक्ट शॉटसाठी आपल्याला वाटतं, पण सोपं नाही आहे ते. त्या मॉडेल्सला पण हे करावं लागतं. ऐकलो. अरे चच्चू, तू ना अरे गप ना, ह्याला कोणीतरी गप करा ना, जास्त चपॅड बोलायला लागलाय. लक्ष पण देत नाही ती. तू तर काय असा म्हणतो, तुला जसं काय खूप मोठं ज्ञान आहे, सगळ्या शूटला जाऊन बसायचा जसं काय आणि सगळीकडे तिकडे जाऊन सगळ्यांचं ऑब्झर्वेशन करून यायचा. बघितलं तुला माहिती आहे? तू काय आधी तिला सांगितलं होतंस का कुठे जाऊन बसायचास? ऑफिसलाच जातो की आणि कुठे दुसरीकडे जाऊन बघत बसतो? म्हणजे मॉडेल्स ना म्हणते मी, शूटवर वगैरे जाऊन बघत बसतो. काय बघितले गप ना. तिथे तुला फक्त तिने सपोर्टसाठी नेलं ना, तेवढं गपचूप मागे राहायचं आणि गपचूप बघत राहायचं. पचड नाही करायची मध्ये कुठे. आणि आजकाल सगळीकडे नुसता पदर धरून जातो. जिथे मावसाळ जाईल तिकडे चच्चू मागे. कुछ तो गडबड आहे दया, कुछ तो मेजर गडबड आहे. पहिले तर चच्चू असा नाही करायचा. आता काहीतरी हळूहळू आपल्या पॉडकास्टचा परिणाम व्हायला लागलाय वाटतं. हिला कुठेतरी एकटी सोडण्याच्या याची नाही आहे, एकदम डेंजर. नाही तर बाबा माझी बायको एकदम काय, कुठे तिला बघितलं लोकांनी झपाटले बिपाटले तर म्हणून जातो बॉडीगार्ड म्हणून. अरे चच्चू,
तू बॉडीगार्ड ठुसक्या. मला वाटतं चच्चूला भलताच कॉन्फिडन्स आला आहे जिमला वगैरे जाऊन. म्हणजे त्याला असं वाटतं की आपल्याला थोडेसे बायसेप वायसेप थोडेसे अंडे बिंडे फुटले असतील तर एकदम आपण बॉडीगार्ड म्हणून पण जाऊ शकतो असा मावसाडचा. म्हणून आजकाल त्याला भलताच कॉन्फिडन्स आलेला दिसतोय. आणि किती ना मावसाडला पण एक्स्ट्राचं बोलायचं. हे जरा कोणी काय तारीफ केली, जरा असं 2 शब्द काहीतरी बोलले की आपले 4 शब्द आपण बोलून घ्यायचं. दुसरीकडे कुठेतरी असे टॉन्ट बिंट मारून घ्यायचं. शेवटी काय ते पीळ जातं नाही ना, सुंब जळला तरी. तर त्यामुळे ते कोणाला तरी सुनवायचं वगैरे ते काय मावसाडचं जातच नाही. मेकअप छान झालाय म्हटल्याबरोबर लगेच मावसाड एकदम चढली. अरे एवढा चच्चू तुझी तारीफ करतो तर कधी चच्चूवर खुश होत नाही, चढवूनच बसलेली असते. पण बाहेरचं कोणी असू दे, मग ते मोठा असू दे, लहान असू दे, काका असू दे, आजोबा असू दे, कोणी तारीफ केली की मावसाडची कळी एकदम खुलते एकदम. आणि काय माझी तारीफ केली, मला असं बोलले, माझं मेकअपची तारीफ. अरे आम्ही एवढी तारीफ करतो तुझी, आम्ही पण तर बोलतो ना की वॉलपुट्टी मस्त एकदम थापते म्हणून. म्हणजे तुझी असलीयत तर आम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे. त्याच्यामध्ये काय ते मेकअपमॅनने ते कॅमेरामॅनने सांगण्याची गरज नाही आहे. आणि काय लगेच लोक ना असं जज करतात ना आपल्याला. आपण जे करतो ते कोणी केल्याशिवाय, ते त्या जागी आल्याशिवाय त्यांना कळत नाही. लोकांना जज करणं खूप सोपं असतं. हो का, त्याला काय तर बोलला चल आता झालं ना तुझं, आता निकल यासे, आला तुझं शूट करून, लागली आहे ना भूक, घरी जा आणि जेव, ते पकवत बसू नको. जरा काय बोललो तर बोट दिलं तर लगेच लागली हात पकडायला. मोठी जज करतात. तू आहेसच तसली, तुला कोण जज नाही करत, ती तुझी रियालिटी आहे, समजली का. आणि राहिला प्रश्न तुझ्या जागी येण्याचा, तर आम्हाला नाही यायचं बाबा तुझ्या जागी, अजिबात नाही यायचं. तू राहा, तूच तुझ्या जागी चांगली आहेस, तिथेच तू राहा. तूच तुझ्या रूपाची राणी ग, तूच तुझ्या चच्चूची काणी ग. तर मग मी तेच म्हणत होती की ते एवढं जे कॉन्सन्ट्रेशन जिथे पाहिजे होतं तिथे कॉन्सन्ट्रेशन न झाल्यामुळे, डिस्ट्रॅक्शन झाल्यामुळे मग मावसाडला परत शूट करायला जायला लागलं. कारण का मग ज्वेलर दादा म्हणाले की असं नाही चालणार, मी तुम्हाला काय करायला सांगितलेलं, माझे दागिने तर दिसतच नाही आहे, दुसरंच काहीतरी तुम्ही छम्मक छल्लोचं फोटोशूट करून ठेवलं, दागिने दिसले पाहिजेत. मग परत दागिन्यांचं. अरे बाबा तिची ना अशी तिला ती 3 मुंडीवाली बाईसारखी अशी मुंडी उडाव मानकापे बाई बनवून टाकायची ना, असतं ना काय जणं असं फक्त आपण नथ बीत दाखवायचं असेल तर मग प्रॉब्लेम ना. आणि ते नथीवर ना आठवलं काय शब्द आपल्या नाकातल्या चमकीला काहीतरी वेगळंच म्हणत होती, मुगट. अरे मुगट काय, मी विचार करत होते की काय माहिती खरंच हिचा कसला मुकुट बिकुट आहे की काय डोक्यावरचा, मुकुट काढलाय वगैरे. हे खरंच हिने मनावर घेतलं की काय, उंदराची राणी बिणी समजायला लागली की काय. नंतर मग मला कळलं की ते नाकातल्या चमकीला, नोज पिनला आपल्या ती मोगट म्हणते. असेल बाई बोली भाषा, पण तेच आहे ना बाबा, सगळ्यांची बोली भाषा नाही आहे ना ती. किंवा हिने गृहीतच धरलं आहे की हिला बघणारे सगळे हिचे गाववाले आहेत आणि ते समजूनच जाणार ही काय म्हणते ते हिची भाषा. काय अपग्रेड मावसाड, अपग्रेड म्हणजे चहू बाजूने अष्टपैलू अभिनेत्री आहेस ना तू, होणार आहेस ना. म्हणजे तुझ्या आसार तर तसेच दिसतात. मग असं नाही, तू बघितलं आहे ना कसं जे करीना, आलिया हे लोक कसे येतात. आलियाचा जी के किती खराब होता आणि काय पण उत्तरं देत नव्हती. तिला काही आयडिया नव्हती कोण आपल्या देशाचा पंतप्रधान आहे हे पण तिला माहिती नव्हतं. पण तरी पण ती शिकली, नंतर तिने कव्हरअप केलं आणि मग नंतर ती व्यवस्थित उत्तरं देऊ लागली. आणि भलेही 4थी फेल वगैरे असले, 10वी 12वी नापास असले तरी कसं फाड इंग्लिश बोलतात. बघितलं का, याला म्हणतात अपग्रेड. तू काय वॉलपुट्टी थापली म्हणजे अपग्रेड झालं. आले मोठे काय ते टायटल देते, ते मध्ये ब्रेक घेऊन झालं, मग काय व्ह्यूज येईना, मग टायटल असे विचित्र काहीतरी द्यायला लागला. आम्ही बायका म्हणजे काय, काहीच नाही. अरे ह्याचा अर्थ काय आहे, आम्ही बायका म्हणजे काहीच नाही म्हणजे काय, काही उलटसुलट काही लिहायचं, कन्फ्यूज करायचं, नंतर काय एकदम वन वर्ड एका शब्दात उत्तर द्या. का आता हे काय टायटल झालं. आणि काय तर म्हणे मी त्याच्यामध्ये ना सगळ्या प्रश्नांची उत्तर काची उत्तरं दिलीत. कसली काय उत्तरं, की तू का टाकलं नाही व्हिडिओ, का सांगितलं नाहीस, काही गरज नाही सांगायची. मी सगळ्यांना अपडेट दिली होती. काय मंडळी, मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं ना मावसाड कुठे गेली आहे, कुठे इतके दिवस व्हिडिओ का नाही आले, आणि मध्ये सॅटर्डे संडे कुठे गायब होती. ते मी तुम्हाला आधीच सांगितलं की नाही, वर्षश्राद्धवाला प्लॅन. आपल्याला माहिती आहे सगळं. मावसाड तू काही टेन्शन घेऊ नको, तू नाही सांगितलंस ना तरी काळजी नाही. मी सगळ्यांना सांगते तू काय करते, कुठे आहेस, काय आहे, तुझी सगळी उत्तम बातमी मला असते.
त्याच्यामुळे तू एकदम बिंदास राहा. आणि तसं पण तू लास्ट टाईम बोललीच होतीस ना की नंदूला की तुम्ही पुढच्या आठवड्यात या म्हणून राहायला, आता जा आणि पुढच्या आठवड्यात या, मी जाणार आहे गावाला. तेव्हाच आम्ही समजून गेलेलो आणि तेव्हा तू पण मुद्दामच बोललेली हिंट द्यायला. आणि तू विसरली असशील तरी पण लोक नाही विसरले तुझ्या बाबांना जे काही झालं त्याला. लास्ट संक्रांतीला झालं होतं ना, हळदी कुंकवाच्या दिवशी, तर त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे, लक्षात आहे, सगळेजण आठवण काढत होते. तू कन्व्हिनियंटली विसरलीस. त्याच्यामुळे तू काळजी करू नको, का नाही सांगितलं वगैरे. स्वतःला ब्लॉग छापायचा होता ते बोल काहीतरी कारण सांगून. आणि एवढं काय त्यांना काय कळत नाही का बाबाजींना? एकदा झालं ते झालं, मग पुन्हा काय ते घरात घेणार का आता? एकदा झालं तरी पहिल्या वेळेला घेतलं. त्यांना सांगायचं काय कुक्कुलं बाळ आहे, कोणी आलं तर घेऊ नका म्हणून. किती काही सांगितलं तरी मला फोन करा. का तुला फोन नाही करत? पण ह्या वेळेला तर पोरगा पण होता त्यांचा, त्याला तर करूच शकतात ना. काय कारणं सांगते. काही फेकायचं म्हणजे काही फेकायचं. व्हिडिओ बनायला काय कंटेंट नाही तर काही फेकाफेकी करायची. काय तर म्हणे बाबांची काळजी वाटते. ती बाई परत आली तर ती बाई नक्की तुला भेटायला येते की बाबांना, बाबाजीला? ते काय ते नक्की ठरवा आधी. काय रे बाबा, स्वतःच्या चक्करमध्ये ना दुसऱ्या माणसाची इज्जत घालवतील लोक. एक व्हिडिओ तर पूर्णच्या पूर्ण येणे मसाला भरण्यातच छापला. काय तर नुसतं मसाला भरते 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 आणि असंच आजूबाजूला काय रँडमली बडबड चालली आहे. आणि पहिले तर लोक जिज्जूंवर फिदा होते, जिज्जूंची जोक आवडायचे. आता बाबाजींचे जोक आवडतात. बाबाजी काय ना काहीतरी बोलतात त्याच्यावरती. पण मला वाटतं बाबाजींच्या पण लेवलच्या महिला असतील, जे ह्यांचे व्हिडिओ बघत असतील ना, त्या वयोवृद्ध महिला, त्यांचं होत असेल, ओ बाबाजी सो क्यूट, बाबाजी सो फनी, फनी बाबाजी. आणि कुठलंही प्रमोशन असेल की हिला काहीतरी आठवतं, तेल लावायचं असं तसं. आणि मग मम्मी बोलायची, आम्ही गावाला गेलो की मम्मी बोलते की लहानपणी कसं तुम्हाला तेल लावायचोसा आणि मग कसं तेल चोपडायचोसा आणि तुम्हाला शाळेला पाठवायचोसा. तसंच आता नाही, ये तुला तेल चोपडून देते सा. अरे हे सासावाले म्हणजे मला कळत नाही ना. ते राजस्थानला जाऊन आल्यापासून हिच्या कुंवरसा ऐकून हिच्यावरती सा सा रे ग म पा दा नी सा सा नी दा प म ग री सा 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 साची बाधा झाली वाटतं हिला. खाल्लसा पिल्लसा झोपलोसा, जेव्हा प्रमोशन येत सा तेव्हा मी डोक्याला तेल चोपडोसा, तुमचा टक्कल पडतसा, तुमचं केस पांढरे होतसा, मला काही फरक नाही पडतोसा. आणि ना मावसाड, जे लोक थोडे वयोवृद्ध असतात ना, तर मराठीत बोलावं. ते मराठी पण तुझं तर जाऊ दे वाकडंच आहे, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात काहीतरी तरी बोलली असतीस. पण त्याला ओल्ड कपल नाही म्हणत ग, एल्डरली म्हणतात. लक्षात ठेवा नेक्स्ट टाईम. ओल्ड कपल होतं, एक कपल होतं मागे, ते थोडं ओल्ड होतं, ओल्ड कपल होतं. ओल्ड कपल जुनं फर्निचर असल्यासारखं साऊंड करतं ते. बाबाजींना भारी काळजी. ते हिमालयन सॉल्ट टाकते, तर बाबा साधं सॉल्ट टाक, हिमालयनवालं एवढं महागाचं टाकते, बाबाजींचा जीव चुरचुरतो. बाबाजी काळजी करू नका, आहेत ना तिला छापून देणारे. हिमालयन काय, स्विस ॲल्प्सचं पण सॉल्ट टाकेल ती, काही टेन्शन नाही आहे. डॉलर का चक्कर बाबू भैया. अरे ते घरी आल्यावर आपण जेव्हा कुठून तरी थकून बागून घरी येतो, आता हिचा एवढा लॉंग डे होता, मी खूप थकली आहे, आता मी घरी जाऊन झोपणारच आहे. अरे माहिती आहे, झोप ना. आम्ही कुठे काय, आम्हाला कशाला सांगते, आम्ही कुठे काय म्हटलं की तू आणि काय करणार आहे की काय, तुझा अजून काय प्रोग्राम आहे नाही आहे. आम्हाला प्रत्येक वेळेला हिचं काय, आता मी खूप थकली आहे, आता मी बंद करते, आता मला जाम थकायला झालं आहे, आता बस मी आता काही करणार नाही, आता मी झोपणार आहे. यांचा हा प्रकारच मला काय समजत नाही. पण जे कपडे वगैरे घालते ना, ह्याच्यावरून असं वाटत नाही की डायरेक्ट झोपत बिपत असेल. काय तो स्ट्रॉबेरी ड्रेस, स्ट्रॉबेरी, आय लाईक स्ट्रॉबेरी. आणि मग ते काय अनारकली, चढ़ चढ़ के अपने सलीम की गली, अनारकली डिस्को चली, चली रे चली डिस्को चली, अनारकली डिस्को चली, अरे देख के इसको दिल में मच्ची है खलबली, अनारकली डिस्को चली. खाली झोपणार की वर झोपणार मावसाड? ते पण सांगून दे भक्तांना. झोपणार आता मी काय नाही करणार, आता मी फक्त झोपणार आहे, आता मी खूप थकली आहे, ते पण सांग. खाली झोपणार, वर झोपणार नाही, म्हणजे वरती डिस्को झाला तर मग खाली बाबाजींना त्रास नको ना, डिस्टर्ब होतं उगाचच. हे काय रात्री अपरात्री नाचत असतात. खरंच असा पार्टीवाला ड्रेस घालून, म्हणजे डिस्को म्हणजे आय एम लिटरली मिनिंग डिस्को. हा मंडळी उगाचच काहीतरी भलते सलते अर्थ लावू नका.
कपडे असे घातले होते हो एकदम रेट्रो लुक बिक करून. त्याच्यामुळे म्हटलं असं कोण घालतं झोपताना कपडे, एवढा थकलेला माणूस, थकलेली बाई म्हणजे स्त्री, काहीतरी आपल्या घरचे कपडे. आणि हिने एकदम नवीन कोरा आत्ताच नवीन शिवून आणलेला ड्रेस, स्ट्रॉबेरी फ्लेवर ड्रेस, स्ट्रॉबेरीसारखा होता ना रेड अँड व्हाईट, तर ते घालून मस्तपैकी असं. तो शाहरुख खानचं ऐकलं होतं ना, तुम्ही ऐकलं असेल ना, की तो एकदम असा एकदम तयार होऊन आणि एकदम आयर्न क्लोथ्स वगैरे घालूनच असं झोपतो. म्हणजे त्या स्वप्नात वगैरे पण कोणी भेटायला आलं तर तो चक्काचक्क वाटला पाहिजे. तर त्याच्यामुळे तसं काहीतरी मावसाडचं थिअरी असेल. आता आपलं पॉडकास्ट ऐकेल ना तर असंच काहीतरी बकवास घेऊन येईल स्वतःचं नवीन काहीतरी कारण सांगत, की हां माझं पण असंच आहे, मी असं झोपताना पण अशी व्यवस्थितच झोपते आणि मला असं आवडत नाही कसं पण, मला असं छान कपडे असे नवीन कोरे करकरीत कपडे घालून झोपायला आवडतं. मग नंतर ते चुरगळले तरी चालेल, पण झोपताना मात्र मी एकदम कडक इस्त्रीचे कपडे घालून झोपते. तर बस झालं मावसाडच्या झोपेवर पण काय म्हणजे कशावरही बोलायचं ना आपण, आपल्याला काय. मावसाड पण अशी आहे ना, एक एक पॉईंट असे देते ना की मग काय आता बोलण्याशिवाय पर्याय राहत नाही. आता काही दिवसांनी हिचे भक्त हिला हे पण कमेंट करतील की माझ्या नवऱ्यावर चिडते, मी पण तुझ्यासारखा स्ट्रॉबेरी ड्रेस शिवून घेतला पण काही फरकच नाही पडत बाबा. काही डिस्को म्हणजे हे म्हणतात मला डिस्को डान्स आवडतच नाही, मला काहीतरी दुसरं म्हणजे मला साल्सा बिल्सा आवडतं. तर मग साल्सासाठी कुठला ड्रेस घालायचा ते पण सांग, लिंक दे. आणि ते तर स्वच्छतेचं बोलून मग तर माझ्याच पायावर धोंडा मारून घेतला असं वाटतं मला. एकदा काय बोलली मावसाडचं स्वच्छतेबद्दल तर आ जाके वही कंटेंट छापती राहते, येऊन जाऊन तेच आपलं. मला स्वच्छता आवडते, मला OCD आहे, मला सगळं असं लागतं, मला असं तसं आवडत नाही, मग मी हे करते वेळात वेळ काढून सगळं साफसफाई करते. अरे बाबा माहिती आहे, ओके ओके बाक्का, बस झालं आता काहीतरी नवीन शोध. आणि काय ते हळदी कुंकवाचे व्हिडिओज छापते, काय हिने पण एक सिरीजच करून ठेवली आहे. एकतर आता स्वतःचं घरचं संपलं तर ते आता चाळीतलं दाखवत बसली. त्यांचं सगळ्यांचं पूर्ण आपला हा चच्चू पण मी बोलली ना बिनकामाचा झालाय हा टाइमपास. हळूहळू तो पण त्याच वळणावर आहे या फन्नी टन्नीच्या. तर तसंच त्याचं पण तसंच झालंय, नुसता तिकडे बायकांमध्ये कॅमेरा घेऊन तिथेच उभा होता. मध्ये मध्ये त्याला तोंडावर ताबा नाही ना, काय ना काहीतरी पचकतोच, मागून आवाज येतोच, आवाज आला की समजून जायचं चच्चू आहे तिथेच. कॅमेरामन तिथे पण गेलेला ज्वेलर सरांकडे. ही पण बोलली की चच्चू आला, मग मी चच्चूला घेऊन गेली तिथे शूट करायला, मदत करायला. एवढंच काय तर ती एका मैत्रिणीकडे म्हणजे सो कॉल्ड मैत्रीण लगेच सकाळी भेटली आणि मैत्रीण झाली. कंटेंटची कमी असली ना की असं असतं, कोण भेटेल त्याच्याकडनं कंटेंट छापून घ्यायचा प्रयत्न. नाहीतर मावसाड एवढी मोठ्या हुशाऱ्या करणारी एवढे तडपताय तिकडे हिचे मजनू म्हणजे बायका मजनू हो, की ताई आम्हाला कधी भेटणार, ताई माझा ॲड्रेस, मी येऊ का, मला भेटशील का, असं तसं. त्यांना बिलकुल घास घालत नाही. पण बाबा सकाळी अशीच एक बाई थांबली आणि ती मला म्हणाली की मी तुला बघते रोज आणि माझ्याकडे आज हळदी कुंकू आहे, तू येशील का. माझ्या मनात आलं की चालेल, मग मी शूट करेन ना, पण कारण का माझ्याकडे कंटेंट पण होऊन जाईल, म्हणून मी लगेच गेली आणि लगेच तिला मैत्रिणी बनवली. वा रे वा, म्हणजे कसं ना हे असं हे सही नाही आहे. म्हणजे कसं तू असं जे लोक जेन्युइनली तुला आता वर्षानुवर्ष ओळखतायत, फॉलो करतायत, त्यांना अजून तू भेटली नाही आणि हे आपल्या रस्त्यात अडवून सरळ तुला म्हणतायत आणि तू त्यांच्याकडे लगेच एका पायावर जायला तयार झाली. आणि लोक पण हिला असं बोलवतात जसं की ही कुठली मोठी सेलिब्रिटीज. नशीब तिथे हिला कोण ओळखत नव्हतं, असं वाटत तरी होतं की हिला कोणीच ओळखत नाही तिथे. आणि सांगत होती ओळखत नाही कारण इकडे सगळे हिंदी भाषिक आहेत, मराठी 1-2च आहेत. मस्त ना पोपट झाला. हिला असं वाटलं असेल की तिथे जाऊन मस्तपैकी मला असं फुल एकदम फुटेज मिळेल, पण तिथे तर हिला कोण ओळखतच नव्हतं. पण तरी पण ही अशी बाई आहे ना, तिथे जाऊन पण त्या हिंदी लोकांकडनं पण सबस्क्राईब करून घेतलं असेल. मी असं साडी ड्रेपिंग वगैरे करते, त्याच्यासाठी काय भाषेची गरज नाही आहे. ते तुम्ही नुसतं बघू शकता, नुसतं बघायला तर तुम्ही असे व्हिडिओज पण करते मी जे तुम्हाला भाषेचं बॅरियर नाही आहे. तर असं सांगून काय ना काहीतरी हुलपट्टी देऊन त्यांच्याकडनं हिने सबस्क्राईब करून घेतलं असेल. असली कुठेही जात असते आणि म्हणे मला ना असं भेटायला आवडत नाही आणि मी असं भेटायला जात नाही. काय रे, काय बायका आहेत या हॉरिबल. ती एक महिना तशीच कुठे पण सगळ्यांना लोकेशन देत असते, कुठे पण कोणाच्या पण घरी जात असते, कोणाला पण घरी बोलवत असते. हिचं पण फक्त एक आहे, ही कोणाला स्वतःच्या घरात घेत नाही, पण ही जाते मात्र फुकट्यासारखी, फुकटी कुठली.
मग हिच्यापेक्षा ती वळणा तरी बरी, ती ॲटलिस्ट घरी पण जरा बोलवते लोकांना, कोण घरी आलं तरी पण त्याचा आदरातिथ्य करते. ही तर बापरे, कोण घरी आलं ना त्याची पार इज्जतच धुळीला मिळवून टाकेल असली आहे. आणि ही जाते लोकांच्या घरी, ते चालतं, आणि लोक पण हिला बोलवतात. हे कसले लोक आहेत हा, ह्यांना काय इज्जत बिज्जत काय आहे की नाही आहे, किती ते खाली पडायचं. अगं त्या मैत्रिणी नंतर बनव, ती एक आहे बघ सारखी कॉमेंटमध्ये सुपर थँक्सने पे करू, सुपर थँक्सने पे करू. अरे का से आते हे लोग. ही पण तिला विचारते की काय पे करणार आहे सुपर थँक्सने, कशाबद्दल. अगं ती तुला साडीचं म्हणते, डॉलरमध्ये पे करणार आहे तुला साडीसाठी. हे भगवान, काय रे बाबा, उठाले रे उठाले, इन भक्तों को उठाले रे, मुझे नाही. त्या ज्वेलर दादांचं काय खरं दिसत नाही बाबा. त्यांनी तर हिला फुल एकदम सस्ती ब्रँड अँबॅसेडरच बनवून ठेवलं आहे आपल्या सस्त्या दुकानाचं. आणि सगळीकडे हिला बोलवतात. आता 2 दिवस कार्यक्रमाला बोलवलं आहे आणि हिला नक्कीच काहीतरी सुपारी बिपारी घेतात, तसं हिला सुपारी दिलेली आहे, मिळालेली आहे. फुकट तर ती काय कोणाचं काहीच करत नाही. आणि म्हणे मला अशी चांगली लोक मिळालेत, चांगली लोक मिळालेत. काय चांगली लोक मिळाले आहेत, ते तुझ्याकडनं फायदा करून घेतात, तू त्यांच्याकडनं फायदा करून घेते. चांगली नाही, स्वार्थी लोक मिळाले आहेत तुला, तुझ्यासारखीच, म्हणून तुला ती चांगली वाटतात. तिथे गेलेली मैत्रिणीच्या इथे, तर तिथे म्हणे चच्चू आलाय, चच्चू बाहेर उभा आहे. चच्चू बाहेर उभा नव्हता, तो तिथेच उभा होता, शूट करत होता, तुला शूट घेत होता. तुझं कोणाच्या हातात होता मग कॅमेरा, सगळ्या बायकांना कोण कॅप्चर करत होतं, तुझ्या सकट आला होता तो तिथे. बाहेर उभा करायला कशाला मग त्याला घेऊन आली, तर तू एकटीच येऊ शकली असतीस. कोणाला बनवते ग, बनेल बाई. आणि कधी त्या पार्टनर आहे की कोणा काय माहिती, कधी असिस्टंट म्हणते तर कधी मैत्रीण म्हणते. आता मध्येच मैत्रीण बोलायला लागले. नक्की काय प्रकार काय आहे ते, काय ते क्लिअर कर. आणि ते पासपोर्ट वगैरे सगळं ठीक आहे, ते माझ्या बोलण्यावरनं केलं आणि ज्याचं तू क्रेडिट मला कधीच देणार नाही ती गोष्ट वेगळीच आहे. मागे मी बॅग भरताना तू एसेन्शियल सांगत होती तेव्हा मी म्हणाली होती सगळ्यात मोठं एसेन्शियल वस्तू तर तुझ्याकडे नाहीच आहे. तर ते मी क्रेडिट मी स्वतः घेते, कारण मला माहिती आहे तू किती डिनाय केलं तरी पण ते तू माझ्याकडनंच तुला कळलेलं आहे. आणि ते म्हणजे क्लिक झालेलं आहे. माहिती तर होतं तुला, पण कधी क्लिक नाही झालं, ते मी सांगितलं म्हणून केलं आहे. पण एक गोष्ट कळली नाही, इतकं तत्काळमध्ये करण्याचं काय होतं. काय ढबी बचनाबरोबर ट्रिपवर जाण्याचा प्लॅन बी नाही की काय मावसाड, बघूया कळेलच. नाहीतर एवढं नाहीतर मग असं असू शकतं की बाबा इतका पैसा आहे, त्या पैशाचं करायचं काय, मग करून घेऊया आता पटापट. कधी काय झालंच प्लॅन, अगदीच आपले व्ह्यूज ढासळले कोसळले तर मग काहीतरी करावं लागेल ना. म्हणून मग काढून ठेवलेलं आपलं बरं, जितकं पटापट असेल तसं. कारण काय एकदम स्पीडने कोसळत आहेत. जाता जाता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं वडिलांचं पण अजिबात दाखवलं नाही की काय नाही. म्हणजे बरंच झालं, चांगली गोष्ट आहे नाही दाखवलं, पण काही चेहऱ्यावरती अजिबात काही रेश नाही हल्ली किंवा काही जास्त हे नाही, बोलणं नाही, आणि फक्त असं वरवर सांगितलं. तर ह्याची 2 कारणं असू शकतात. एकतर नकोच दाखवायला त्याच्यावरून आणि चर्चा नको म्हणून पण, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरंच कोण आलं होतं की नाही तिथे, पण फक्त पहिले बोलता बोलता चुकून पहिले मावशी मामा हेच निघून गेलं. आणि नंतर मग आत्यांची मुलं आली, आत्या नाही आल्या का हा प्रश्न परत निर्माण झाला असता, ते दिसलं असतं, ते लपवता आलं नसतं, आणि मग परत जे आहे ते पण हातातनं निसटलं असतं, म्हणून नाही दाखवलं. नाही तर एवढी तर तू सुधारलेली नाहीस आणि एवढी सुधरू शकत नाही की तू कम्प्लिटली ते कंटेंट न छापताच गप्प बसशील. सो मला तर डाऊट आहे की सेकंड ह्याच्यावरच, पॉसिबिलिटीवरच. त्याच्यामुळेच तू आणि तुझ्या बहिणीने दोघींनीही नाही टाकलं. नाही कारण का मग इकडे नाही टाकलं तर तिच्याकडनं पकडली जाते, म्हणून तिला पण सांगण्यात आलं आहे वाटतं. सो येस, तुम्हाला काय वाटतं मंडळी याबद्दल ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. असो, पण काही कारण असू दे, ते नाही टाकलं हे एका अर्थी बरंच झालं. कारण अशा गोष्टी पण फिल्म करणं आणि त्यांचा कंटेंटसाठी यूज करणं हे बरोबर नाहीच आहे. आणि आय होप तिला त्या गोष्टीची जाणीव झाली असेल. आणि खरंच जाणीव झाली तर आपल्या इतके दिवस आपण जे काही बोलत आहोत, आपण जे काही गोष्टी आक्षेप घेत आहोत किंवा जे बरं वाईटाचं सांगत आहोत ते कुठे ना कुठेतरी कामी येतं आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला दिसत आहेत असं आपण समजूया. आणि त्याच्यात आपण आपलीच पाठ ठोपटून घेऊया. सो दिस इज द बिग विक्ट्री फॉर अस की आपण थोडं ना थोडकं का होईना थोडा चेंज आपण
आणू शकतो आहोत. सो थँक्स टू यू ऑल. कारण का माझ्या आधीही मी तर आहेच, मी तर तुमचं एक माध्यम आहे, बट बिसाइड्स दॅट ह्या गोष्टी तुम्हीही नोटीस केल्या आणि तुम्हीही वारंवार सांगत आले आहात. सो काही का होईना थोडा प्रकाश पडतोय हे बघून बरं वाटलं. सो आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खाप्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासला.